सर शेतकऱ्यासाठी थोडी तुमची ओळख सांगा, कुठून आलात आपण? मी तुळजापूर तालुका दहिवडी गाव धाराशिव जिल्ह्यात येते. तिथून मी आलो हे औषध तुमचं घेण्यासाठी. आता सध्या तुम्ही कुठं आहात? मी सध्या दारपळमध्ये आहे. बेबी दारपळमध्ये, बेबी उत्तर सोलापूर. ओके, ठीक आहे. धाराशिव मध्ये किती आहे अंतर आता तुमच्या गावापासून अंदाजे इथं? आमच्या अंदाजे अंतरित 35 किलोमीटर असेल की. बरं, ओके. किती दिवसापासून तुम्हाला हे प्रोडक्ट शेतीसाठी पाहिजे होतं? तुम्ही किती दिवसापासून फोन करताय? मी गेल्या वर्षी सोयाबीनला हे वापरलंय. बरं. आता सोयाबीनच्या सीझनला सोयाबीन आता आमचं पेरून 20-25 दिवस झाले. बरं. आता आम्हाला जी अत्यंत गरज आहे म्हणून तुम्हाला मी गेले 8 दिवसापासून फोन लावत होतो. बरं, हे ठीक आहे. आता कुठलं औषध दाखवा जरा तुम्ही. ही सुवर्ण बायो सुवर्णवेद सुवर्णवेद बायो हे तुम्ही आता घेण्यासाठी आले. तुम्हाला याचा काय रिझल्ट आला आणि तुम्ही साधारण कोणकोणत्या पिकासाठी वापरलं तुम्ही? गेल्या वर्षी सोयाबीनला फवारलं होतं, कारल्याच्या बागाला फवारलं होतं आणि खालनं सोडलं होतं. तर सोयाबीनला वरनं मी फवारणी केली होती याची. बर. तर मला एक पिशवीला 19 ते 20 कट्टे सोयाबीन झाले होते. बर. ह्या वर्षी तेच मला फवारायचं, मी दुसरं कुठलं युरिया 24 वगैरे काय खात टाकणार नाही. याचा रिझल्ट मला चांगला आला, त्याच्यामुळे मी आवर्जून तुमच्या गावाला आलो हे नेण्यासाठी. ओके. आणि ऊस वगैरे आणि तरकारीला सुद्धा तुम्ही वापरताय? तरकारीला कारल्याला वापरलंय, कारल्याला भरपूर माल मिळाला आहे चांगला. बरं. आता तुम्ही किती खरेदी करताय, किती सेट घेऊन जाताय आता? आता एक सेट घेतो 10 बाटल्याचा. 10 बॉटल्याचा. म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट चांगला आलेला आहे, अनुभव आहे मला चांगला आलेला आहे. आणि ह्याच्या वापरामुळे तुम्ही समाधानी आहे चांगलं. हो. ओके. बाकी शेतकऱ्याला काय सल्ला द्याल तुम्ही? शेतकऱ्याला एवढं सांगेल की बाबा शेतीचं जे आपला रासायनिक खतं टाकून जी पोत बिघडा लागला आहे तो हे टाकलं तर ह्यानं शेतीमध्ये जे जीवाणूजन्य जे आहेत आपलं गांडूळ वगैरे हे मरणार नाही. ह्याच्यामुळे शेतीचा सुपीकता होते आणि पोत सुधारतोय आणि उत्पन्न भरपूर निघतं, हे महत्वाचं आहे. ओके, धन्यवाद. जर 2 एक फवारणी वरण एक जर खालनं बाटली सोडली तर तुम्ही 4 पोती खत टाकल्याचा रिझल्ट एवढा चांगला येते. ओके, एवढं ओके. चांगलं आहे. धन्यवाद सर.